जय श्री माता जी। परम पूज्य श्री माता जी, आपकी श्री चरण कमल पर कोटि कोटि नमन। परम पूज्य श्री माता जी, ये दुनिया, ये धरती, ये पंचतत्व आप ही का है माँ। कृपा करके इस दुनिया में अधर्म को नाश कीजिए। परम पूज्य श्री माता जी, कृपा करके सभी आत्मा को शुद्ध बनाइए। कृपा करके आप सारे देव देवियों के साथ इस धरती पर पधारिए और ये ध्यान और मेडिटेशन के मंच पर आके सभी संतों को, सभी शुद्ध आत्मा को चैतन्यित कीजिए। परम पूज्य श्री माता जी, कृपा करके आप पधारिए। कुंडलिनी उठा के बंधन लेंगे। तीनों महामंत्र। ओम तमेव साक्षात् श्री महालक्ष्मी महासरस्वती महाकाली त्रिगुणात्मिका कुंडलिनी साक्षात् श्री आदिशक्ति माता जी श्री निर्मला देवे नमो नमः। ओम तमेव साक्षात् श्री कल्की साक्षात् श्री आदिशक्ति माता जी श्री निर्मला देवे नमो नमः। ओम तमेव साक्षात् श्री कल्की साक्षात् श्री सहस्रार स्वामिनी मोक्ष प्रदायिनी माता जी श्री निर्मला देवे नमो नमः। गणेश मंत्र लेंगे। ओम तमेव साक्षात् श्री गणेश साक्षात् श्री आदिशक्ति माता जी श्री निर्मला देवे नमो नमः। परम पूज्य श्री माता जी, कृपा करके हमारी हृदय में आपके श्री चरण की शीतलता प्रदान कीजिए। परम पूज्य श्री माता जी, हमारे हृदय पर आइए और हमें निर्भय बनाइए, साहसी बनाइए। परम पूज्य श्री माता जी,
हम अज्ञानी, हमारी अज्ञानता के कारण यदि आपकी शान के खिलाफ कोई गलती हुआ हो, कृपा करके आप मुझे क्षमा कर दीजिए। धीरे धीरे संपूर्ण चित्त को मूलाधार चक्र पर ले जाएंगे। दोनों हाथ श्री माता जी की तरफ। परम पूज्य श्री माता जी, हमारे ऊपर क्षमा कीजिए, दया कीजिए, कृपा कीजिए। परम पूज्य श्री माता जी, हमारे ऊपर क्षमा कीजिए, दया कीजिए, कृपा कीजिए। परम पूज्य श्री माता जी, हम कभी अतीत में चला जाते हैं, कभी भविष्य में चला जाते हैं। कृपा करके हमें वर्तमान में स्थापित कीजिए। तीनों मूलाधार को देखते रहेंगे। परम पूज्य श्री माता जी, हमारे अंदर गणेश शक्ति को आप आशीर्वादित कर दीजिए। हे प्रभु गणेश, कृपा करके हमारी शरीर के तीनों नाड़ी, सत्य चक्र के समस्त दोषों को दूर कीजिए, समस्त रोगों को दूर कीजिए और हमें चैतन्यित कीजिए। तीनों मूलाधार को देखेंगे। फिर तीनों स्वादिष्ठान, तीनों नाभि, फिर लेफ्ट हृदय। परम पूज्य श्री माता जी, आपकी परम कृपा में मैं शुद्ध आत्मा हूँ। परम पूज्य श्री माता जी, आपकी परम कृपा में मैं शुद्ध आत्मा हूँ। परम पूज्य श्री माता जी, आपकी परम कृपा में मैं शुद्ध आत्मा हूँ। मेरी आत्मा को परमात्मा के साथ जोड़िए माँ। परम पूज्य श्री माता जी, मेरी आत्मा को परमात्मा के साथ जोड़िए। मुझे शिव तत्व प्रदान कीजिए। शिव पार्वती का मंत्र लेंगे। ओम तमेव साक्षात श्री शिव पार्वती साक्षात श्री आदिशक्ति माता जी श्री निर्मला देवी नमो नमः। संपूर्ण चित्त को राइट हृदय में रखेंगे। परम पूज्य श्री माता जी, आप ही तो सीताराम हैं। कृपा करके हमारे राइट साइड के, राइट हृदय के समस्त दोषों को दूर कीजिए और मुझे मर्यादा प्रदान कीजिए, मुझे मर्यादित बनाइए। धीरे धीरे संपूर्ण चित्त को मध्य हृदय पर। परम पूज्य श्री माता जी, हमारे मध्य हृदय पर आइए, हमें निर्भय बनाइए, हमें साहसी बनाइए। संपूर्ण चित्त मध्य हृदय पर गणेश अथर्वशीष पाठ करेंगे। ओम नमस्ते गणपतये। तमेव प्रत्यक्षं तत्त्वमसि, तमेव केवलं कर्तासि, तमेव केवलं धर्तासि, तमेव केवलं हर्तासि, तमेव सर्वं खल्विदं ब्रह्मासि, तं साक्षादात्मसि नित्यं। हरितं वच्मि, सत्यं वच्मि, अवतं माम् अववक्तारम्, अवसोतारम्, अवदातारम्, अवधातारम्, अवानुचानमवशिष्यम्, अवपश्चातात्, अवपुरस्तात्, अवोत्तरातात्, अवदक्षिणातात्, अवचोदातात्, अवधरातात्, सर्वतो मां पाहि पाहि समन्त्रात्। तं वाङ्मयस्तं चिन्मयो, तं आनन्दमयस्तं ब्रह्ममयो, स्तं सच्चिदानन्दादित्यसि, स्तं प्रत्यक्षं ब्रह्मासि, स्तं ज्ञानमयो विज्ञानमयोऽसि। सर्वं जगदं तत्तो जयते, सर्वं जगदं तत्तुत्तिष्ठति, सर्वं जगदं त्वयि लयमस्यति, सर्वं जगदं त्वयि पत्येति। तं भूमिरापो नालो नीलो नमः,
स्तं चत्वारि वाक्पदानि स्तं गुणत्रयातीतो स्तं देहत्रयातीतो स्तं कालत्रयातीतो स्तं मूलाधारसितोत्सि नित्यं स्तं शक्तित्रयात्मक स्तं योगिनो ध्यायन्ति नित्यं स्तं ब्रह्मास्तं विष्णुस्तं रुद्रस्तं इंद्रस्तं अग्निस्तं वायुस्तं सूर्यस्तं चंद्रमास्तं ब्रह्मभूर्भुवस्सुं ज्ञानादिपूर्वमुच्चाय वर्णादि तदनंतर अनुसारो परतरो अर्धेन्दु उल्लसितं तारेण रिक्तम् एतत्तव मनुष्यरूपम् अकारो पूर्वरूपम् अकारो मध्यम रूपम् अनुसारो शान्तिरूपम् बिंदु उत्तर रूपम् नादं संधानं संगीता संधि शैषा गणेश विद्या गणकऋषि निश्चित गायत्री छंद गणपतिर्देवता ओं गं गणपतये नमः एकदन्ताय विद्महे वक्रतुण्डाय धीमहि तन्नो दन्ति प्रचोदयात् एकदन्तं चतुर्हस्तं पाशमङ्कुशधारिणं रदं च वरदं हस्ते बिभ्राणं मूषकध्वजं रक्तं लम्बोदरं शूर्पकर्णकं रक्तवाससं रक्तगन्धानुलिप्ताङ्गं रक्तपुष्पे सुपूजितं भक्तानुकम्पिनं देवं जगत्तारणमच्युतम् आविर्भूतं च सृष्ट्यादौ प्रकृते पुरुषोत्तरम् एवं ध्यान्त्यो नित्यं स योगी योगिनो वर नमो बृहत्पतये नमो गणपतये नमो पमतपतये नमस्ते अस्तु लंबोदराय दंताय विघ्ननाशिने शिवसुताय श्री वरदमूर्तये नमो नमः। साक्षात श्री आदिशक्ति माता जी श्री निर्मला देवी नमो नमः। संपूर्ण चित्त मध्य हृदय पर रखेंगे, बार बार प्रे करेंगे। परम पूज्य श्री माता जी हमारे हृदय को सच बनाइए, सच हृदय कमलासन में श्री चरण को स्थापित कीजिए। परम पूज्य श्री माता जी माँ जगदम्बे के रूप में हमारे हृदय पर आइए, मुझे निर्भय बनाइए, मुझे साहसी बनाइए। फिर धीरे धीरे चित्त को विशुद्धि चक्र पर तीनों विशुद्धि को देखेंगे। फिर आज्ञा फंडाज्ञा वैकाज्ञा। परम पूज्य श्री माता जी हमारे अंदर अहंकार प्रति अहंकार को दूर कीजिए। सहस्त्रार को खोल दीजिए। फिर धीरे धीरे संपूर्ण चित्त सहस्त्रार पर। परम पूज्य श्री माता जी मेरे सहस्त्रार पर आइए, मुझे निर्विचारिता स्थिति प्रदान कीजिए। निर्विचारिता का मंत्र लेंगे। ओम तमेव साक्षात श्री निर्विचारिता साक्षात श्री आदिशक्ति माता जी श्री निर्मला देवी नमो नमः। संपूर्ण चित्त सहस्त्रार पर परम पूज्य श्री माता जी का अमृत पानी सहस्त्रार से ग्रहण करेंगे। या कोकणात दोन त्रास आहेत। एक तर म्हणजे काळी विद्या फार आहे, जशी काय ती एक इंडस्ट्रीच आहे आणि आता ते कमी झालंय बरंच। काळी विद्या फारच कमी झाली। ही सहयोगाची कृपाच म्हणायची की त्या काळी विद्येला बंद पडले, त्याबद्दल प्रचार करायला पाहिजे। दुसरी गोष्ट म्हणजे दारू पिणे हा पण प्रकार फार झाला होता इकडे, कारण वेळ असला म्हणजे मग आणखीन काय करायचं तर बसून दारू लोक पितात, त्यामुळे किती नुकसान होतं तिकडे विचार नाही, पैसे किती नसतात तिकडे विचार नसतो। तेव्हा जर सहयोग असा पसरत गेला, मुंबईकरांनी थोडी मेहनत करायला पाहिजे,
निरनिराळ्या इथल्या खेड्यातनं पाड्यातून सहयोगाचा प्रचार केला पाहिजे. लोकांची जागृती झाली म्हणजे आपोआप त्यांच्या ह्या वाईट सवयी सुटून जाते आणि अत्यंत त्रासात येते. ह्या काळ्या विद्यामुळेच इथे लक्ष्मीची स्थापना होऊ शकत नाही. त्यामुळे सगळ्यांना पैशाचा त्रास हे ते. तरी सुद्धा आजकाल मी असं ऐकलेलं आहे की परिस्थिती बरी झालेली आहे आणि सांसारिक दृष्ट्या सुद्धा लोक चांगले वागत आहेत. ही सगळी सहयोगाची किमया आहे आणि ही किमया सगळीकडे तुम्ही पसरवली पाहिजे. त्यांनी खूप वाढ होईल. तसे लोक धार्मिक आहेत, देवळं बांधलेत, देवाचं नाव घेतात, पण आपल्याला काहीतरी देवासाठी करावं लागतं याचा विचार लोकांना नाही. ते फक्त सहयोगानंतर होतं. म्हणून तुम्ही सर्वांनी, जे इथे लोक राहतात त्यांनी आणि इतर लोकांनी सगळीकडे सांगितलं पाहिजे की आम्हाला याचा काय काय फायदा झाला, सहयोगात आम्हाला काय काय लाभ झाला, आम्ही काय काय मिळवलं, किती त्यांनी आम्ही धन्य झालो. जेव्हा सर्व लोकांना हे कळेल तेव्हा तेही स्वतः सहयोगात येतील. कारण नाहीतर उद्या त्यांच्या मुलाबाळांची सुद्धा वाट लागेल. असं त्यांच्यासमोर मांडलं तर मग तर त्यांच्या लक्षात येईल, निदान त्यांच्या मुलाबाळांना तरी सहयोगात आणलेलं बरं. ह्या चाळमाळ ह्याच्यात अनेकदा आलो आणि फार पवित्र जागा झालेली आहे आणि आम्हाला सगळ्यांना फार आनंद झाला इथे आल्यावर. आणि सगळ्यांना इथे यायला नेहमी वारंवार पाहिजे असते, म्हणतात इथे गेलंच पाहिजे काय असलं तरी माताजी. तेव्हा तुम्हा सर्वांना अनंत आशीर्वाद येते. आता मुंबईकरांचं सांगायचं म्हणजे थोडंसं, इतके दिवस मुंबईला मेहनत घेतली आम्ही, पुष्कळ मेहनत घेतली, पण तरी सुद्धा लोकांमध्ये 2-3 प्रवृत्त्या अजून फार जबरदस्त आहेत. पहिलं म्हणजे कद्रुकपणा फार जास्त आहे. बक्षीस सगळ्याला पटापट धावतील, पण पैसे द्या म्हटलं की मात्र जरासा कंटाळा करतात. तसं करू नये. कारण आता पैसे आणायचे कुठून आपण? आम्ही काही पैसे घेत नाही. आणि पैसे कुठून आणायचे? प्रोग्राम करायचा म्हटलं तर त्याला पैसे लागतात, हॉलला पैसे लागतात, थोडे बहुत पैसे देता येतात. आपण त्या सिद्धिविनायकाला इतके जाऊन पैसे घालतो, आला गेला कोणता तरी भोंदू साधू असला त्याला पैसे घालतो. मग देवाच्या कार्यासाठी थोडेसे पैसे आता नाही दिले तर मग कधी देणार? आणि याचा जाब द्यावा लागेल जर तुम्ही लोकांनी सहयोगात येऊन त्याची मदत नाही केली. आमच्या आईवडिलांनी देशासाठी फार त्याग केला. घरातलं सगळं सोनं नाणं सगळं काही दिलं, घरं विकून टाकली, त्यांच्यासाठी आपले कपडे जाळून टाकले, जेलमध्ये गेले. आई माझी 5दा गेली, वडील माझे कितीदा तरी जेलमध्ये गेले आणि 2-2, 3-3 वर्षासाठी. सगळी मुलं होती आम्ही इतके जण, आमचं शिक्षण वगैरे सगळं राहिलं एकीकडे. पण तरी सुद्धा त्यांनी एवढा त्याग केला त्यावेळेला नुसता देश स्वतंत्र करायचा होता, त्यासाठी एवढा त्याग केला. आपण सहयोगासाठी काही त्याग वगैरे करायला नको. खरोखर म्हणजे ह्याच्यात अनंत आशीर्वाद आहेत आणि ते सगळे आशीर्वाद तुम्हाला मिळतात, सहज मिळतात. ते आशीर्वाद घ्यायचे असतात. त्यासाठी तुम्हाला काही द्यावं लागत नाही. पण जे कार्य होतं ते थोडासा बहुत पैसे खर्च करण्यामध्ये मुंबईकरांनी इतका कद्रुकपणा केलेला मला आश्चर्य वाटतं. आणि सगळ्यात जास्त पैसे त्यांच्याजवळ आहेत. दुसरं असं की महाराष्ट्रामध्येच संत साधूंनी आपलं रक्त ओतलेलं आहे, पण आपल्यात भाऊबंदकी आपल्या 5वीला पुजलेली आहे, ती सहयोगात दिसते. प्रत्येक ठिकाणून पत्र येतं की ह्यांचं त्यांच्याशी पटत नाही, त्यांचं त्यांच्याशी पटत नाही, हे असं वागतात. तर ते 55 देशात ते लोक एका ह्याच्यात आले आणि आपण एक महाराष्ट्र बघितला की असा प्रकार आहे. मोठी आश्चर्याची गोष्ट आहे की सहयोग आता आम्ही दिल्लीला ह्या 3 वर्षात सुरू केला आणि महाराष्ट्रापेक्षा 10 पटींनी तरी जागा तिथे सहयोग वाढलेला आहे. म्हणजे ह्याला कारण काय? संतांनी इथे मेहनत केली, त्यांना छळून छळून मारला मी. आणि आता आपल्या आपापसात भांडून आणि नुसत्या गमजा मारून आपण काय करणार आहोत? त्यात काही लोक पैसे बनवत आहेत, काही लोक हे करतायत. म्हणजे मला आश्चर्य वाटतं की देवाची काही भीती राहिलेली नाही महाराष्ट्रात आणि अशा रीतीने लोक वागतायत, त्याचं मोठं आश्चर्य होतं. अजूनही लोक पैसे बनवत आहेत. तेव्हा जे कोणी सहयोगामध्ये पैसे बनवतील त्यांना मुळीच पैसे देऊ नये, त्यांच्याकडे लक्ष देऊ नये. आता सहयोग हा महाराष्ट्रात वाढलाच पाहिजे, त्यासाठी मेहनत करायला पाहिजे.
एक तो गायकवाड आहे, तो किती ठिकाणी जातो आणि किती त्यांनी वाढवलेलं आहे. पण आपण हालतच नाही. कुणाशी आपले भाऊ बंध, आपले मित्र, त्यांना सुद्धा आपण सांगत नाही सहयोगाबद्दल. आपापसातच भांडणं संपत नाहीत ना. तर ते तर संपलंच पाहिजे. पण इतकंच नव्हे, पण सहयोग वाढला पाहिजे. कारण त्याचं जे काही आहे ते पुण्य तुम्हाला मिळेलच, पण जर नाही केलं त्याचं अपुण्य मिळेल, हे लक्षात घेतलं पाहिजे. जबाबदारी फार मोठी. किती 21 वर्षापासून त्या मुंबई शहरात मी झगडत आहे. तेव्हा मुंबईकरांना माझं असं म्हणणं आहे की सहयोग हा वाढवला पाहिजे. नुसतं माझ्यापुरता सहयोग किंवा सेंटरला गेलेला सहयोग चालत नाही. सेंटरच्या पलीकडे जायला पाहिजे. आता अनेक सेंटर्स आहेत, पण त्या सेंटर्समधनं काय कार्य होतं? फक्त सेंटरमध्ये लोक आले, ध्यानाला बसले, माताजींची ऐकली वगैरे, टेप, एवढंच. त्याच्या पलीकडे जायला पाहिजे, लोकांना भेटायला पाहिजे. इतर तिथे बरेच लहान लहान गाव आहेत, त्या गावात जायला पाहिजे. असा काहीतरी एक मोठा भारी कार्यक्रम आखला पाहिजे आणि असं कार्य करून बांधून घेतलं पाहिजे. ह्याहून तुम्ही जर रशियाकडे लक्ष दिलं तर आम्ही फक्त तिथे 3दाच गेलो आहेत आणि त्या 3 ह्याच्यामध्ये एका गावात तुम्हाला आश्चर्य वाटेल की जवळजवळ जवळजवळ 22,000 सहयोग आहेत एका गावात. आणि आता त्यांनी एक फार मोठी जागा, काहीतरी 10-12 एकराची जमीन आम्हाला गव्हर्नमेंटने देऊ केली आहे. आणि त्याहून किती मिलियन? 20 मिलियन म्हणजे किती झाले? 200 लाख. 2 कोटी. 2 कोटी रुपये म्हणजे त्यांचे रुबल्स देऊ केले त्या लोकांनी. हे ते रशियाच्या लोकांनी केलं. आपण काय करतोय? एक आश्रम स्थापायचं म्हटलं पण मुंबईत तर होऊ शकत नाही. त्याचे कार्य असंच टांगण्यासारखं टांगून ठेवलेलं आहे. काहीही होत नाही. मुंबईला जिथे होतं तिथे लोक आहेत. फक्त मुंबईचा फायदा हाच की माताजी आमचा रोग बरा करा, आम्हाला हे झालं, हे ठीक करा. होणारच रोग. तुम्ही सहयोगासाठी जर काही केलं नाही तर हा रोग होणं प्राप्तच आहे. तर सहयोगाने किती खर्च करायचे पैसे आणि किती मदत करायची हे लक्षात घेतलं. पुढच्या वर्षी सहयोग वाढला पाहिजे महाराष्ट्रात. नाही तर मी महाराष्ट्रात येणारच नाही असं मी ठरवलेलं. आधीच मी 3-4 गाव कापून टाकलेले आहेत. आता ह्याच्या पुढे जर महाराष्ट्रात इतकी मेहनत करूनही काय होत नाही तर कशाला अशा जागी जायचं? नुसतं पूजेला यायचं, कारण पूजेला मिळतं ना काहीतरी, पण द्यायच्या वेळेला मात्र नाही. द्यायच्या वेळेला कुणी नाही हजर होत. हे बरोबर नाही. तेव्हा कृपा करून सगळ्यांनी लक्षात घेतलं पाहिजे की माताजींनी आम्हाला साक्षात्कार दिला. आता आम्ही काय करतोय त्याचं? आम्ही काय केलं देवासाठी? आम्ही काही दिलं का? आम्ही काही मेहनत केली का? आम्ही कोणाशी संबंध केला का? एक तरी माणसाला आम्ही पार केलं का? असा विचार करायचा. एक जण तुम्ही 1000 लोकांना पार करू शकता. पण नाही, बोलायचं नाही. तिथे संभावितपणा ठेवायचं, नातलगाशी बोलायचं नाही, हळदी कुंकवाला बोलवायचं. पण त्यांना सांगायचं नाही माताजींच्याबद्दल. फोटो काढून ठेवायचा तेवढ्यात. नको रे बाबा, हा प्रकार आता चालणार नाही. बेधडकपणे सहयोगाबद्दल कार्य हे केलं पाहिजे. आणि जर हे कार्य महाराष्ट्रात झालं नाही तर त्याची जबाबदारी कोणावर घालणार? संत साधूंच्या आत्म्याला विचारा, त्यांना केवढा तळतळाट होत असेल की हे लोक कसे वागतायत. इतके स्वयंभू इथे आहेत. महाराष्ट्रात महाकाली, महालक्ष्मी, महासरस्वती तिन्ही देवी आहेत. त्याहून इथे अष्टविनायक बसलेले आहेत. हे सगळं असून कोरडे पाषाण. तेव्हा ह्या आता सुप्तावस्थेतनं जागृत होऊन कार्य हे केलं पाहिजे. आणि आम्ही काहीतरी करून दाखवू असा आज प्रण केला पाहिजे तुम्ही. माझी अगदी तुम्हाला फार मोठी विनंती आहे, कारण असं करू नका. फार चुकतं. एक दुसऱ्याचं वाईट बघायचं, एक दुसऱ्याशी पटवून नाही घ्यायचं, पैशाच्या बाबतीत हायगाई करायची किंवा पैसे द्यायचेच नाहीत वगैरे वगैरे प्रकार करायचे नाही. मला ते तुमचे पैसे नको आहेत, पण सहयोगाच्या कार्यालयाला लागतात ना.
म्हणजे इथपर्यंत गणपतीपुळ्याला येतील तर कुठेतरी आम्ही राहून घेऊ माताजी, आमचं जेवण आम्ही करून घेऊ, तेवढ्यात पैसे वाचवायला कद्रुक लोक तयार आहेत. इतकं स्वस्त करतो आम्ही की ज्याने तुमच्यावर बोजा नाही पडला पाहिजे. पण तिथे सुद्धा ते बचावण्याच्या मागे असतात. हा कंजूसपणा मग परमेश्वरी दाखवेल तुम्हाला चांगलाच, आणि मग तुम्ही म्हणाल माताजी असं कसं झालं. तर आपले जर प्रश्न सोडवायचे असले, पहिल्यांदा आपल्या डोक्यातनं हे काढून टाका की आम्ही कुणी वेगळे आहोत, आपण सगळे एक आहोत, पहिली गोष्ट. आणि दुसरी अशी की काहीतरी सहयोगासाठी केलं पाहिजे. पैसे नसले तर लोकांना सहयोग द्या. ते तरी करता येतं का? ते तरी होतं का? जरा विचार करून बघा. आम्ही किती लोकांना आजपर्यंत जागृती दिली, मी किती लोकांशी भांडणं केली, कसा वागलो, काय ते लक्षात घेतलं पाहिजे. ह्यावेळेला फक्त मुंबईच्या युवा शक्तीने फार चांगलं कार्य केलं आहे आणि त्याबद्दल मी त्यांचं अभिनंदन करते. We have come to this place many a times. It's a beautiful place. You all like it. It's very rustic, absolutely in the interior. Only thing is, coming all the way from Ganpatipule, you have to spend a lot of time. All this you are doing just to enjoy the beauty of nature and to be with the nature. I have told you already that this fruit of coconut is called as Shriphal because it is the Sahasrara. And it's very surprising that this fruit knows and understands. It won't fall on any animal or on any person. If you are sleeping here, it will never fall on you. Nobody is hurt ever by this fruit. It is so sensible, more than human beings. Because we do hurt others, we do trouble others, we don't think what we are doing. But in Sahaja Yoga, there's a lot of sweetness, goodness, righteousness, and it's so encouraging. Also, so many people are there newly married. I congratulate them, all of them. Now try to be try to be kind to each other. If you are reserved in the beginning, you will have to pay for it. Please try to be nice, kind, and talkative. Not that you just keep quiet and don't talk to someone. Maybe there's sort of a way of impressing others. Not in our Sahaja Yoga. In Sahaja Yoga, I talk too much, that's why my throat is off today. And you also talk. Talking is very important. Not hiding your feelings. I've told lots of things about it, how to make a marriage happy. That will make very happy also. If you have very good marriages, we'll have very good children born to you, and then we'll have a new race of people in this world. These children will be the most powerful things for us, and they'll work out many things which we could not work out. Regarding our tour, I hope you have been happy about it and then you enjoyed all the programs that we had. Today I am going to tell you something about the sea, because we are next to the sea here and must understand the feelings of a sea. Sea is your grandfather in a way, because he gave birth to Lakshmi, who becomes Mahalakshmi later. So the sea, which is the grandfather, we have to show all respect to him. Normally the way people are living in the West, especially, also in India, people go and use it for bathrooms.
But also in the West, they use it in a very funny way, that they use it for swimming and all kinds of things, by which they wear funny dresses and lead a very licentious life. This is an insult to the sea. You must respect the sea. In India, we worship the sea. We have to worship the sea. And in the Greek mythology also, they had as we have Varuna, they too had a god for sea. So this god for sea has to be worshipped and has to be understood and to be respected. We cannot be disrespectful. Before entering into sea, you must say namaskar to the sea. And coming out of it also, you must say namaskar. The way we behave towards the sea is not proper. As you know, because of sea, we get rain. If there was no sea, we would not have rain, we would not have anything. Sea is so important to our life. The greatest thing is sea is the Guru, is the Mahaguru, which teaches us so many things. First of all, this Mahaguru is the one who creates salt for us. Christ has said, you are the salt. Salt of the universe. Meaning, you are the one which gives taste and all the qualities of the salt to the human being. So this sea is there, we have to learn a lot from this sea. The first of all is that it has its own maryadas. Supposing you try to press the sea from this side, it will appear on the other side. It always keeps its maryadas. Such a huge thing, or these oceans are such huge, but they keep to their maryadas, they never cross their maryadas. While we just start encroaching on everybody's maryadas. So the maryadas of the sea is very important, that it just keeps to its own line. You can draw the line when it is a high tide. Next day, whenever there will be high tide, it will be just there. So imagine such a huge thing like an ocean can keep itself to the same maryadas. Why can't we, with such a personality of ours, should keep to ourselves and to our maryadas? Then the second quality of the sea is that it looks after all the animals that are in it. अखिल जगत जननी तू देवी, अखिल जगत जननी तू देवी, महिषासुरमर्दिनी भवतारिणी, महिषासुरमर्दिनी भवतारिणी,
त्रिविधताप मनीचे मम शमवी त्रिविधताप मनीचे मम शमवी अखिल जगत जननी जननी तू देवी 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 अखिल जगत जननी अखिल जगत जननी असुर पतितमय धरा जाहली असुर पतितमय धरा सुरपतित मय धरा जाहली सुरपतित मय धरा जाहली भाव भक्ति निर्मल सेवा मुरली भाव भक्ति निर्मल सेवा मुरली दलन करुनियरी जन मन रमवी अखिल जगत जननी अखिल जगत अखिल जगत जननी अखिल जगत जननी तू देवी अखिल जगत जननी अखिल जगत जननी अखिल जगत जननी तू देवी त्वमेव साक्षात् श्रीजगदम्बा साक्षात् श्री आदिशक्ति माताजी श्री निर्मला देवे नमो नमः नमो नमः नमो नमः संपूर्ण चित्त मध्य हृदय परी सहस्त्रार पर ध्यान का स्थिति निर्विचारिता का स्थिति परम पूज्य श्री माता जी का परम चैतन्य अनुभव करते हुए
कुंडली उठाकर बंधन लेंगे।